इंगुले सर नमस्कार. नमस्कार. आता मला सांगा, एवढा मोठा पाऊस पडतोय, मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देणार आहे. हा द्या की. कुठली कुठली देऊ उदाहरण? जी तुम्हाला आवडतील ते. बरं. आता एक पूर्वीची म्हण आहे की एक तीळ 7 जणांनी खाल्ला म्हणे. हो. आता त्या खाण्यामध्ये सुद्धा हा. 2 प्रकार आहेत. हो. त्यांनी बारके बारके कण खाल्ले असतील किंवा तीळ लावून, बरोबर आहे का ना सर? किंवा तीळ पेरला असेल, लागवड करू. लागवड करून मग ते लय मोठं तीळ आले खाल्ले असतील. हे एक उदाहरण झालं. हो. दुसरी गोष्ट, आपण लहानपणी मित्रावरती जास्त प्रेम करायचो हो. आणि जास्त प्रेम करताना मग एखादी साखर गुळी म्हणजे मिळणं म्हणजे मुश्किल असायचं. खरंय. मग ती काय करायचं, ती साखर गुळी घ्यायची हम्म. आणि शर्टामध्ये पाण्यात भिजवायची नाही, शर्टामध्ये घालायची. दाणं फोडायचं. हा, आणि त्याला म्हणायचं चिमणीच्या दाताने फोडून तुला देऊ का? मग ती चिमणीच्या दाताने चिमणीच्या दाताने फोडा. हा, मग चिमणीच्या दाताने फोडताना चांगला शर्ट सुद्धा त्याला भोग पडायचं. हो. आता आपण सगळेजण, आता हे झाली 2 उदाहरणं. हो. आता माणुसकीचं नातं काय आहे? भुकेलेला अन्न द्या, तहानलेला पाणी द्या, आणि पावसात भिजणाऱ्यांना छत्री द्या. खरंय. आता आम्ही 3 जण तुमच्या सोबत आहोत. हो. एक तर छत्री वाटून घेतली पाहिजे हो. चिमणीच्या दातासारखी, खरंय. नाहीतर तीळ पिरून खाल्ला पाहिजे. हो. आता आम्ही 3 जण पावसात भिजतो आहोत. हो. फक्त छत्री तुमच्याच हातात आहे. हो. आता या संदर्भाने तुम्ही आम्हाला काय समजून सांगाल? मी तुम्हाला समजून सांगेन. हा. तुम्ही भिजला, जर- तुम्हाला गरम केलं जाईल. मी तुम्हाला छत्री दिली हा, तर नंदुरगे सर आणि नाबदे सर ह्यांच्यामध्ये भांडण चालू होणार. बरोबर आहे. ते त्यांनी छत्री घेतली, आता आपण पण काय करायचं, ते दोघं छत्री तुमच्याकडनं हिसकावून घेणार. बरोबर आहे. नंदुरगे सरांनी छत्री घेतल्यानंतर नाबदे सर म्हणणार मला का नाही. होय. मग नाबदे सर छत्री हिसकावून घेणार. हो तुम्ही तुमच्या तिघामध्ये भांडण नको हो. म्हणून छत्रीच्या मालकांनी काय विचार केला, हा. 3 माझे जवळचे मित्र आहेत होय. आणि तिन्ही माझ्या जवळच्या मित्रांमध्ये दुरावा निर्माण होऊ नये हा हा म्हणून हा. छत्री कुणालाही न देण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. देवा देवा. पुंडलिका गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.